समोर फ्रंट कॅमेरा आहे, नक्कीच सगळं मुवमेंट कॅचअप करतात कॅमेरामध्ये. आणि त्याच नंतर केळी, कोल्ड्रिंक्स आणि ट्रॉफी ही पारितोषिक म्हणजे मॅन ऑफ द मॅच साठी आहेत आणि ती दिली जाते साहेबांच्या शुभ हस्ते. धन्यवाद, पाहुण्यांचे आभार व्यक्त करूया. जाऊया आता मैदानाच्या मध्ये काय रंगतंय तर कॉन्टेस्ट हा रंगीन, हसीन आणि मजेदार अगदी पाहायला मिळेल. आता सत्र आहे, कारण की या सत्रातून जो संघ जिंकेल तो संघ अगदी आपण बघितला तो पुढे जाताना मिळेल आणि भिडंत होणार आहे त्यांची, ती म्हणजेच इशिका 11 जी नुकत्याच सामन्यामध्ये विजय झालेला त्या संघाशी. परंतु कोणता संघ इथून पुढे येईल? सकाळच्या सत्रामध्ये अगदी आपण बघितलं ना, तर सकाळच्या सत्रामध्ये अष्टभुजा लहूपाडा संघाची इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली होती. छान कार्य त्यांनी केलं होतं, छान क्रिकेट त्यांनी खेळलं गेलं. आता अगदी काय झालंय ना, तर इथे बघा 2 ओव्हरचा मुकाबला आहे आणि 2 ओव्हरचा मुकाबला असल्यामुळे मग दोन्ही संघांना माहिती आहे की या मॅचचं महत्व काय आहे आणि कशा प्रकारे अगदी बघितलं तर क्रिकेट खेळला जाईल. दोन्ही टीम्सला शुभेच्छा, दोन्ही टीम्सला व्हेरी ऑल द बेस्ट. बॅटिंग करणारी टीम अष्टभुजा लहूपाडा टीम आणि फिल्डिंग करणारी टीम म्हणजेच आपण बघितले तर जीवदानी गिरीज टीम, म्हणजेच वसई विभागातून बिलॉंग करणाऱ्या अगदी एक जर आपण बघितला तर पश्चिम आणि पूर्व म्हणू शकतोय का, म्हणजे त्याच विभागातून ह्या टीम्स आपल्याला बघायला मिळत आहेत. जाऊया आपण पुढचा चेंडू. पहिला तर वाईट हाताळला, ते अपील केली होती परंतु अपील मध्ये जास्त काही नाहीये ते म्हणतायत आणि इथे मिळतील मग लेग बायच्या स्वरूपात धावा. असं म्हटलं जाते ना की या कर्मभूमीच्या जगात क्षण प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये व्यक्त रेषा देतो, परंतु मेहनतीने रंग हे मात्र त्यामध्ये आपल्याला भरावे लागतात. मेहनतीने रंग भरले जातील का, 2 षटकामध्ये किती धावा उभ्या केल्या जातील ते देखील पाहावं लागेल. कारण की 2 ओव्हरमध्ये जवळजवळ 20 प्लस, परंतु अष्टभुजा लहूपाडा टीम सकाळचा जर फॉर्म बघितला आपण ना, भरपूर भन्नाट त्यांचा आहे आणि तो फॉर्म लक्षात घेता 30+ धावांचा एक आकडा हा नक्कीच गाठण्याचा प्रयत्न करेल. समोरच्या दिशेने चांगला डाव पाहायला मिळतो, क्रॅकिंग शॉट आहे, फिल्डर पुढे सरसावलेत, मयूर आहे तिकडे, क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडासा खाळावला परंतु बॅकअप आकाशच्या माध्यमातून नाही झालं आणि तिथे घेतला मात्र सुटकेचा निश्वास नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज निमेशने. समीर आणि निमेशची जोडी आपण पाहिली, ही जोडी सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत आलेली आहे अष्टभुजा लहूपाडा संघासाठी. ही जोडी नंबर 1 आहे, परंतु ही जोडी तोडण्यामध्ये यश मिळेल का? आकाश तानवी एक टॉपचा खेळाडू म्हणून आपण पाहतोय असोसिएशनचा. फटका पाहिला आपण, इनफिल्डच्या वरून पॉइंट क्षेत्रामध्ये खेळला जातोय, वेगाने प्रस्थान करतोय, फिल्डर आहे तिकडे, धाव मिळाली. एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, पैकी थोडीशी खराब आहे, तिसऱ्या धावेचा होईल का? आणि हो, आता पश्चाताप करून काय फायदा, जे झालं ते गंगेला मिळालं. 3 धावा मात्र आल्या आणि त्या फलंदाजाने जोडल्या. 3 धावेने संघाचं टोटल वाढलं गेलं. 3 ने अगदी आपण बघितलं धाव फलक पोहोचलं गेलं. 7च्या घरामध्ये चेंडू फेकून झाले 3. या ओव्हर मधले 3 चेंडू पूर्ण होताना पाहायला मिळालेत, म्हणजेच काय तर अजून सुद्धा 3 आहेत. आणि आकाश दानवीचं षटक कशा प्रकारे, हा स्पेल मात्र स्ट्रगल केला जातोय कारण की या स्पेल मध्ये रिस्क कमी घेण्याचा प्रयत्न देखील होऊ शकतोय. अगदी बॅटच्या टोएनला लागलेला चेंडू पाहायला मिळाला, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, धाव मात्र मिळाली. एक सह्याद्री ट्रॉफी आज कोणाच्या नावावर राहते त्याच्यासाठी देखील आपण बघितलं तर मग भरपूर आणखीन क्रिकेट खेळायचं आहे, परंतु 5वा संघ कोणता असेल या स्पर्धेच्या अंतिम 5 मध्ये येणारे आतापर्यंत 4 संघ बघितले आणि त्या 4 संघाचा उल्लेख या ओव्हर नंतर करेन मी. सध्या तरी आपण पाहिला हा पुढचा चेंडू फुलटॉस आहे, कन्वर्ट केला जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, फिल्डर आहेत विवेक परंतु आउटफील्डने दगा दिलाय, चेंडू मात्र थांबणार नाही आणि निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी झालाय फरार, मिळेल चौकार. 4 चौकारानं टीमचं टोटल वाढलं गेले. षटकामध्ये फेकून झालेले चेंडू 5-12 धाव फलकावर धावा, चौकार आला, बाउंड्री झाली. सिंगल डबल आणि बाउंड्रीचीच कमी होती ती देखील पूर्ण केली. वाईट देखील आले त्यामध्ये. समोरच्या दिशेने उडवलाय, फटका छान आहे, टायमिंग कमाल आणि सरळ निघून गेलाय. हा षटकार पाहिला आहे बेमिसाल. 6 धावा. Thank you.
षटकार आणि धावफलक 18च्या घरामध्ये पोहोचले, परंतु जे 4 संघ आहेत ना कोणते क्वालिफाईड झालेत अंतिम 5 मध्ये या ट्रॉफीचे मानकरी आतापर्यंत, म्हणजे या ट्रॉफीसाठी त्यांनी अभि भागीदारी दर्शवले गेले. पहिला संघ जो पहिल्या दिवसामध्ये अंतिम 5 मध्ये आला गावदेवी चिंचोटी पाटीलपाडा संघ. दुसरा संघ आपण बघितला जो बिलॉंग करते ठाण्यावरून चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवलीचा संघ. तिसरा संघ आपण बघितला तर आई जीवदानी बोलिन्स विरार विभागातील संघ. चौथा दिवस जर आपण बघितला तर कालचा फटका हवेत खेळला जातोय, तिकडे फिल्डर होते तिकडे आणि धावा मात्र मिळवल्या. 2 धावेने टीमची टोटल अगदी आपण बघितली तर मग झालेली आहे 20. चौथा संघ आपण बघितला तो कालचा दिवस वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगावचा संघ आणि आज एक मे 5वा संघ. तो कोणता असेल? सध्या तरी अगदी डोळ्याच्या समोर 3 संघ आहेत, म्हणजेच काय तर मैदानाच्या मध्ये 2 त्यापैकी एक येईल आणि इशिका 11 तडखड. म्हणजेच आपण पाहू शकतो या 3 संघांपैकी एका संघाचं नाव फिक्स आहे. आता तो कोणता असेल माहिती नाही, परंतु ज्याचा खेळ महान तो नक्कीच इथे येताना पाहायला मिळेल. टीमची टोटल 21. फटका हवेत आहे पाहिलं आपण तर संतोष बॉलिंग केल्यानंतर स्वतः चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. संतोष डावले यांना बघितलं आपण तर भरपूर सारं क्रिकेट खेळलं गेलं आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या टेनिस क्रिकेट कारकिर्दीमध्ये. अजून सुद्धा 40+ क्रिकेट देखील खेळतात आणि त्यांच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर सध्या तरी की जीवदानी गिरीश संघाला नेहमीच ज्याप्रमाणे पुढे घेऊन येत असतात ॲज अ लेजंड प्लेयर, सिनियर प्लेयर, आणि तो खेळ त्यांनी जेव्हा जेव्हा हवा आहे ना तेव्हा तेव्हा दिलाय. संतोष यांचा षटक आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत, पाहता पाहता 5 धावा देखील आल्यात, फलकावर पूर्ण झाल्यात 23 धावा, 3 चेंडू शिल्लक. समोर समीर, हा चौथा चेंडू असेल. हलक्या हाताने चेंडूला सॉफ्ट हँडने खेळलाय. फिल्डर तिथे कव्हर क्षेत्रामध्ये सिंगल मिळेल. आता रिस्क जास्त घेतला जात नाहीये, परंतु निमेश यांना रिस्क घ्यावं लागेल कारण की धावफलक 24 आहे. जास्त जोडायचं असेल तर रिस्क घेतील, नाहीतर मग आपल्या खेळ दर्शवतील. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न हवेत खेळला, टॉप एज झाला. पुढे खेळण्याचा प्रयत्न केला होता, मिस टायमिंग झाला, टॉप एज झाला. विकेट किपर आकाश धानवी तिकडे आले आणि त्यांच्या माध्यमातून कलेक्शन सुंदर झालं. विकेट अखेरीस मिळालं, यश मिळालं इथे संतोषला, परंतु या ओव्हर मध्ये एक चेंडू शिरीष देखील आहे. थँक्यू डीजे. डिवाटर इन होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय दिनेश थापड, अगदी आपण गेले निमेश, त्यानंतर दिनेश आले. एक चेंडू फेस करायचा आहे जो अंतिमचा आहे या इनिंगचा. किती धावा येतील? सध्या तरी 24 आहेत. 24 मध्ये भर पडेल का? पडू शकते. आपटून टाकलाय, अनुभवाचा फायदा, अनुभवाचा वापर केलाय आणि हा डॉट चेंडू फेकलाय. डॉट चेंडूने हे षटक किफायती राहिला. फक्त आणि फक्त 6 या धावा आल्या या षटकामध्ये. त्यामुळेच काय झालंय की टार्गेट सेट झालंय फक्त आणि फक्त 25 धावांचं, आणि 25 धावा मात्र कशा प्रकारे पूर्ण केल्या जातात ते देखील पाहूया. अगदी विलाजी वैर साहेबांचा आभार व्यक्त करूया. साहेब आपण आलात आणि अमूल्य योगदान आपण या स्पर्धेला दिलं त्याबद्दल थँक्यू सो व्हेरी मच. अगदी मनापासून, हृदयाच्या अंतकरणापासून आपणास थँक्यू सो व्हेरी मच आम्ही म्हणतोय, आणि आपलं अमूल्य योगदान या स्पर्धेला दिल्याबद्दल थँक्यू सो व्हेरी मच. पुन्हा एकदा मोठीच राहू द्या माग जरा, मोठीच राहू द्या माग जरा, बारकीचा आधी लगीन करा. मोठीच राहू द्या माग जरा, या बारकीचा आधी लगीन करा. मोठीच राहू द्या माग जरा, बारकीचा आधी लगीन करा. मोठीच राहू द्या माग जरा, बारकीचा आधी लगीन करा. थँक्यू. हेमंतजी सुतार यांचा देखील इथे शुभागमन झालेला आहे. हेमंतजी सुतार साहेब, हेमंतजी सुतार साहेब आपण या मंचावर येऊन विराजमान व्हा.
25 धावांचं लक्ष आहे. चला अगदी आपण बघितलं तर जिथे 25 धावांचं लक्ष आणि पूर्ण करायचं कशा प्रकारे इथे आपण पाहतोय ना किंवा डिफेंड केला जाते. शिका 11 तडकर टीम, अष्टभुजा लहूपडा टीम कि मग जीवदानी गिरीज टीम. प्रश्न असे आहेत टॉप 5 मध्ये प्रवेश करणारे संघ अगदी वेळेवर उपस्थित देखील झालेत. सध्या जरी आपण मग नजर टाकली तर डोळ्याच्या समोर आपल्याला कावजे स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा संघ देखील दिसतोय. वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव देखील दिसतोय. त्याच नंतर आपण चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली देखील दिसतोय. आणि आपण बघितलं तर मग जीवदानी बोलीन संघ देखील दिसतोय. म्हणजे ज्याप्रमाणे त्यांना माहित आहे की आज आपल्या वेळेवर मॅच होईल आणि वेळेवर अगदी उपस्थित देखील झालेत. आणि बघा की काय आहे की आता ना नशीब पण देखील महत्वपूर्ण असेल. कारण की मग ज्या 5 संघ येतील आणि त्या 5 संघांपैकी मग एक संघ त्याचं नशीब देखील भरपूर असेल. कारण की डायरेक्टली कोणाला 3 मध्ये स्थान मिळत आहे आणि कोण मात्र जवळजवळ सेमीफायनल मध्ये खेळत आहे ते देखील आपण पाहू शकतोय. म्हणजेच डायरेक्टली कोण 3 मध्ये जाईल आणि मग तिथून मला तरी वाटते की क्वार्टर फायनल होईल. मग तिथून फायनलचं तिकीट कन्फर्म होऊ शकतंय सेमीफायनल मध्ये आणि तिथून मग फायनल. बरोबर म्हणजे ज्याप्रमाणे लढाई ही मोठी लढणार आहे. चला पंचाने इशारा दिलाय की मॅचला झालेली आहे सुरुवात. लेट्स प्ले लेट्स सी. बॉलिंग ट्रॅकवर महेश, स्ट्राईक एंडकडे आकाश. पहिला चेंडू ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता. मनगटी फटका. समीर आलेत आणि मला विनू होते तिकडे, समीर नव्हते. समीर तर काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आहेत. फायडिश लॉंगन क्षेत्रामध्ये विनू आणि समीर नक्कीच म्हणजे विनू होते स्क्वेअर लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये वेगाने पुढे आले होते. परंतु 2 धावा आकाशानं मिळा. 25चं लक्ष डोळ्याच्या समोर आहे आणि गाठायचं आहे, भेदायचं आहे, पूर्ण करायचं आहे. दुसरा चेंडू बॅकफूट वरून पंच केला जातोय. ऑप्शनच्या बाहेर करा रापरा हार. चेंडू निघून चालला सीमा रेखा पार. मिळेल चौकार 4. बाहेर चेंडू आणि जबरदस्त फटका. अटॅकिंग क्रिकेट. चौकार आल्यानंतर महेश बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा टॅप केलाय पाहिलं आपण. फिल्डर आहे तिकडे. धाव मात्र मिळेल. बघा आकाशांना रोखण्यासाठी पूर्णपणे तयारी आहे. परंतु आकाशांचे भरपूर वेळा आमना सामना झालाय आणि अभ्यास देखील करतात की आकाशांना जर रोखायचं असेल तर अभ्यास काय करायचा आहे, कसं करायचं आहे. सध्या तरी 7 धावा फलकावर आहेत. 25चं टार्गेट आहे. आता आपण बघितलं मग किती तर 18 हवे आहेत. संतोष डावळे याला आपण बघितलं तर आज भरपूर फॉर्म मध्ये. सकाळच्या 17 पासून म्हणजे दुपारीचा जो 17 होता त्या दुपारच्या 17 मध्ये काय जबरदस्त त्यांची बॅटिंग राहिली आहे आणि त्यामुळेच विरोधकांना त्याने नक्कीच चांगलं डॉमिनेट केलंय. समोर बॅटच्या रडार मध्ये परंतु उंची जास्त लांबी कमी. समीर मुरगुण दाखवतायत तिकडे हवी आणि अशा तऱ्हेने अगदी आपण पाहिली तर मग गोलंदाजाला पहिली मोठी विकेट मिळाली. मॅन इन फॉर्म संतोष डावले चालत बाद आणि पहिला मोठा धक्का. 7 या आकड्यावर 25 धावांचा पाठलाग करत असताना जीवदानी गिरीज या संघाला. चिंतामणजी झिरवे साहेबांचा देखील इथे शुभागमन झालंय. प्रतिष्ठित व्यक्तिमत्व बापाणे गावचे आणि त्यांचं देखील आम्ही सहर्ष मनापासून स्वागत करतोय.
मैदानाच्या आतमध्ये आता येत आहेत वन डाऊनचे खेळाडू मिस्टर अशोक लहांगे. अशोक यांचा देखील खेळ आपण बघितला तर भरपूर चांगला आहे. या मैदानावर ना या दोन्ही ज्या टीम्स आहेत ना या दोन्ही टीम्सचा रेकॉर्ड भरपूर छान आणि सुंदर चांगला आहे. कारण की अनेक पारितोषिक जीवदानी गिरीश संघाने या मैदानावर पटकावले गेलेत. पारितोषिक अष्टभुजा लहूपाडा संघाने देखील या मैदानावर चॅम्पियन देखील राहिलेले त्या मैदानावर. हा इतिहास आपण जर पलटून बघितला तर छान आहे. परंतु आज पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती कोणता संघ करेल, खास करून अगदी आपण बघितलं ना तर या स्पर्धेमध्ये क्लॅश ऑफ दी टायटल मध्ये पुढचा चेंडू फुलटॉस होता. अगदी भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये विनू आहे तिकडे. चेंडूला फील्ड केलंय. मनोज विकेट किपरच्या भूमिकेत हातातून निसटला होता. बॅकअप आहे तिकडे, प्रोटेक्शन आहे, मात्र मिळेल एक धाव. टीमची टोटल 8च्या घरामध्ये पोहोचली आहे. षटकामध्ये पूर्ण झाले चेंडू 5. आकाश तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असतील तोपर्यंत जीवदानी गिरीज आकाशी झेप घेतल्याशिवाय राहणार नाहीये. अष्टभुजा लहूपाडा टीम बाउंड्री रायडर्स तैनात केले डीप मध्ये आणि बाउंड्री रायडर्स कडे नजर टाकली आहे ना तर मग ज्या अनुषंगाने हे प्रोटेक्शन आहे. कारण की एक चांगल्या खेळाडूसाठी टीप मध्ये प्रोटेक्शन. बॅट तर वेगाने फिरवली. विकेट किपरचे प्रयत्न होते परंतु झालंय काय की बॅटला स्पर्श करून चेंडू चाललाय डिक्लेरेशन झोनच्या दिशेने. धावा मिळतील 2. या 2 टीमची टोटल पोहोचली गेले 10 या आकड्यावर. याचाच अर्थ आता काय की सामना जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक 6 आणि 6 मध्ये धाव्यांची गरज ती म्हणजे तब्बल 15. दहा धावा फलकावर झालेले आहेत. 25चा टार्गेट आहे आणि मग 15 धाव्यांची गरज. 6 गेंदों में 15 रनों की जरूरत. मुकाबला रंगीन हसीन और होने जा रहा है ये बेहतरीन. इसी बीच गेंदबाज ने की है स्टार्ट गेंदबाजी और स्टार्ट करते खराब गेंद फेकी है. पहिला चेंडू खराब. नो म्हणजेच काय तर एक फ्रीडम आणि फ्रीडम म्हणजेच काय तर अगदी आपण पाहिलं तर फ्रीडचा चेंडू असेल मेजवानी. तसं म्हटलं जातंय ना की घर बांधणी करताना पायावरची पहिली वीट, जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेट मध्ये फ्री हिट. आता सुपर हिट ठरेल का? फ्रीडचा चेंडू अशोक साठी. पुन्हा एकदा सोडले चेंडूला. पुन्हा एकदा वाईड आहे. एक्स्ट्रा रन्स. असं करून चालणार नाहीये मित्रा. काहीतरी वेगळं करावं लागेल. कारण की जीवदानी गिरीज संघ आहे आणि त्यांच्या समोर अशी चुकी केली आहे तर मग स्वतःच्या पायावर स्वतःच्या हाताने मारून घेतायत तुम्ही दगड. दगड म्हणा की कुऱ्हाडी म्हणा, जे म्हणू शकता इथे, पण या चुका नाही मान्य करता येणार. कारण की या सिच्युएशन मध्ये जर तुम्ही अशी गोलंदाजी केली मग काय नाही, या स्पर्धेला हाय हॅलो टाटा बाय बाय आणि घरचा रस्ता पकडावा लागेल. जाऊया आता पुढचा चेंडू. 2 एक्स्ट्रा आलेले आहेत. फ्रीडचा चेंडू कंटिन्यू असेल अशोक साठी. लेग वर मात्र बघितला हा चेंडू. लेग मध्ये अशोक भरपूर स्ट्रॉंग आहेत परंतु लेग बायचा इशारा देखील मिळतोय. टीमची टोटल वाढताना पाहायला मिळते. पोहोचली गेली आहे 14च्या घरामध्ये 25चं लक्ष आहे. म्हणजेच काय 11 धाव्यांची गरज. येणारे 5 चेंडू. 5 में 11 एक और एक 11 असं देखील म्हटलं जात आहे. परंतु सध्या तरी आपण बघितलं की एक और एक 11 हे पूर्ण करतील कोण? 5 चेंडू 11. कटचा फटका पाहिलाय आपण. 2 धावा तिकडे अगदी सहज मिळतील. आकाश जोपर्यंत आहे तर मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत जीवदानी गिरीज संघ पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये आहे. सध्या तरी 2 मिळाल्या म्हणजेच काय तर येणारी 4 चेंडू आणि या 4 मध्ये 9 धाव्यांची गरज. मुकाबला अजून सुद्धा ऑन आहे. 1-2 चांगले चेंडू, 1-2 चांगल्या चेंडूवर किंवा एखादी विकेट ही अष्टभुजा टीमला मॅच मध्ये आणेल. इनरेज पाहिली आपण. मागे चाललाय चेंडू. मिळतील 2 धावा. आता धावांसाठी अगदी बघितलं आपण ना तर
झुंजावं लागतंय, झगडावं लागतंय, जी तोड मेहनत करावी लागते. आकाश दानवीला देखील त्यांचे प्रयत्न आहेत की चेंडूला उडवायचे, परंतु चेंडूला उडवताना मात्र अडथळे भरपूर त्यांच्या रस्त्यामध्ये आलेत. धावफलकाचा आकार वाढला गेलाय, पोहोचला गेलाय 18 या आकड्यावर. धावेंची गरज आहे. 3 चेंडू आणि 7. टायमिंग शॉट हवेत. फिल्डर महेश भोईर आले पुढे आणि त्यांच्या माध्यमातून बिग विकेट, प्राइजलेस विकेट, मॅच ची हवा काढणारी विकेट, आकाश दानवीची विकेट, म्हणजेच मॅच फसले इथे. लोटीचा बीट पुरी लोटीचा बीट तुझी ना माझी जोडी आहे रे बीट लोटीचा बीट पुरी लोटीचा बीट तुझी ना माझी जोडी आहे. पुरी थांब थांब ग तुझ्याशीच आहे मला काम ग. थांब थांब ग पुरी थांब थांब ग तुझ्याशीच आहे मला काम. जैसा मानता है ना, अगर गिरो तो दोबारा उठो, क्योंकि हार वही मानता है जो सिर्फ कोशिश करना छोड़ देता है. डेफिनेटली आपण बघितलं की इथे विकेट डाऊन झाली आहे म्हणून तुम्ही मॅच हरला तसं नाहीये, कारण की एका संघामध्ये 11 खेळाडू असतात आणि तुम्ही एका खेळाडूवर डिफेंड राहू शकत नाही. तर प्रत्येक एक संघाच्या खेळाडूने, प्रत्येक एक खेळाडूने आपलं अमूल्य योगदान दिलं पाहिजे. आकाश बाद झाले, संतोष बाद झाले, परंतु काय झालं, अगदी आणखीन असे खेळाडू आहेत ते या मॅचला कल्लाटणी द्यायची क्षमता ठेवत आहेत. विवेक गोवारी मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. चेंडू शिल्लक आहेत 2 आणि धावेंची गरज 7. 2 चेंडू 7 धावा. अगदी म्हणू शकतोय की आकाशात उडते पक्ष्यांचा थवा आणि कोणाची होईल आता या मॅच मध्ये हवा हे देखील पाहूया आपण. समीर समोर विवेक, हा चेंडू निर्णायक, हा चेंडू गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू आणि या डॉट चेंडूने मात्र मॅच वर पंजा कसलाय. अगदी म्हणू शकतोय 1 चेंडू आणि 7 धावेंची गरज. पण 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 मॅच संपलेली नाहीये. बघा गाडी आहे माहिती आणि हा चेंडू अगदी आपण बघितला तर सरळ गेलाय, बॉडीला आदळलाय आणि हा सामना मात्र मग जिंकला गेलाय अष्टभुजा लवपाडा संघाने. अभिनंदन अष्टभुजा लवपाडा टीम आणि जीवदानी गिरीज संघाचे आभार व्यक्त करतोय ज्याने आज या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, चांगला खेळ दर्शवण्याचा प्रयत्न केला. थँक्यू सो व्हेरी मच त्यांना देखील आम्ही म्हणतोय. मॅन ऑफ द मॅच च्या पुरस्काराच्या दिशेने आपण वाटचाल करूया. मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो म्हणजेच खेळाडू मिस्टर ऑन अँड ओनली समीर. No desvíes la mirada, quédate cerca de mí. चला टॉसची वेळ झाली आहे. 2 कॅप्टन असतील, एका बाजूने इशिका 11 तडखड, दुसऱ्या बाजूने अष्टभुजा लहूपाडा. 2 मित्र आलेत आता आपसमध्ये शेक हँड केलाय आणि आता एकमेकांना शुभेच्छा देखील दिल्यात, कारण की दोन्ही टीम्सला माहिती आहेत. चिंतामणजी जिरवे साहेब इथे उपस्थित आहेत आणि साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. सामना